27 ऑगस्टला आपल्या घरी गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे। अर्थातच प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा हे विराजित आहेत। तर आपल्याला आज अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय करायचा आहे। तो तुम्ही आजपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकता। तर कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही झाले तरी तुम्हाला मसुराच्या डाळीचा हा अत्यंत प्रभावी उपाय अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करायचा आहे। शत्रू तुमची माफी मागतील, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील। तर असा कोणता उपाय आहे जो मसुराच्या डाळीचा आपल्याला अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करता येईल असा, तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील। नमस्कार, तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। अनंत चतुर्दशी ही 6 सप्टेंबर वार शनिवार या दिवशी असणार आहे आणि या दिवशी प्रत्येक जण गणपती बाप्पांचे विसर्जन करत असतात आणि याच दिवशी पौर्णिमा तिथीचा प्रारंभ देखील होणार आहे। तर तुम्हाला अनंत चतुर्दशीपर्यंत जमेल त्या वेळेत हा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। मसुराच्या डाळीला दारिद्र्यनाशक डाळ मानली जाते। जर याचा तुम्ही उपाय केलात तर याचा अनेक पटीने फायदा तुम्हाला होणार आहे। हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत आणि कोणत्या पद्धतीने करायचा, संपूर्ण माहिती पुढे बघूयात। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये ओम गण गणपतीये नमः लिहायला अजिबात विसरू नका। यामुळे तुम्हाला गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमच्या कुटुंबाची, तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल, कारण गणपती बाप्पांची कृपा प्राप्ती आपल्यावर होणार आहे। गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, सर्व इच्छा पूर्ण करणारे देवता आहेत, ज्ञानवर्धक आहेत आणि संकटमोचन देखील आहेत। त्यामुळेच बाप्पांची पूजा जर आपण केली तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी कायम नांदत असते आणि सर्व अडचणी, संकटे दूर होत असतात। आणि काही तिथी ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात, ज्यामुळे या दिवशी तुम्ही हे प्रभावी उपाय केल्यास तर निश्चितच त्याचा फायदा आपल्या घरासाठी होत असतो। गणपती तत्व हे या दिवसामध्ये पृथ्वीवर जास्त प्रमाणात सक्रिय असते, कारण गणपती बाप्पा ह्या पृथ्वीवर आपल्या सर्वांच्या घरोघरी असतात। त्यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण हे जास्त प्रमाणात असते। घरामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, अर्थातच महाराष्ट्रात, संपूर्ण देशामध्ये जिथे कुठे गणपती बाप्पा विराजमान आहेत तिथे सकारात्मकता जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते। त्यामुळे तुम्ही या दिवसात असे जे काही उपाय केले तर निश्चितच त्याचे तुम्हाला 100% फळप्राप्ती होते आणि तुमच्या सर्व इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होत असतात। अत्यंत महत्त्वाचे दिवस असतात गणपती बाप्पांचे हे 10 दिवस। अनंत चतुर्दशीपर्यंत आपण हे जे काही उपाय करू ते निश्चितच खूप प्रभावी ठरतील, कारण प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पांची सेवा ही केलीच जाते। गणपती आतुरशिष्यम ओम गण गणपतीये नमः या मंत्राचा जप दररोज सकाळ संध्याकाळ आरती देखील असते। त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या स्तोत्रांचे, मंत्राचे पठण हे चालूच असते। त्यामुळेच सकारात्मक ऊर्जा ही खूप जास्त प्रमाणामध्ये असते। त्यामुळेच तुम्हाला हे उपाय करायचे आहेत। जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांची अडचण येत असेल, तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करूनही तुम्हाला हवा तेवढा पैसा मिळत नसेल, घरामध्ये पैसा येतो पण कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो पैसा बाहेर जात असेल, म्हणजेच लक्ष्मी तुमच्या घरामध्ये जर स्थिर नसेल, किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल धनप्राप्तीसाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी, किंवा तुमची एखादी इच्छा तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी असेल, अर्थातच नोकरी बाबतीत असेल, कोणतीही इच्छा असो, अशा अनेक इच्छा पूर्ण करण्यासाठी देखील या सकारात्मक दिवसांमध्ये उपाय केलेले आपल्याला प्रभावी ठरत असतात आणि आपल्या इच्छा देखील लवकर पूर्ण होत असतात। तसेच अनेकांच्या घरी नवरा बायकोमध्ये सतत भांडण होत असतील, कारण नसतानाही घरामध्ये सतत भांडणे असतील, तर तुमच्या अशा सर्व समस्या दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी हा उपाय आहे। जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवलेले असतील किंवा नसतील तरीही तुम्हाला हा उपाय करायचा आहे। दररोज घरामध्ये तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती आतुरशिष्याचे पठण किंवा श्रवण आवर्जून करावे। जास्तीत जास्त गणपती बाप्पांची सेवा करा। स्तोत्र, मंत्र याचे पठण कायम घरामध्ये असायलाच हवे, परंतु हे 10-11 दिवस तुम्ही आवर्जून करावेत। मला घरामध्ये नकारात्मक विचार जास्त येत असतील, नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल, कधी आपण दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर खूप प्रसन्न आणि खूप सकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवत असते, परंतु आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला नकारात्मकता जाणवायला लागते। तर ही नकारात्मकता दूर करण्यासाठी मुलं घरामध्ये ऐकत नसतील किंवा घरामध्ये सतत सर्व सदस्यांना आळस येत असेल, तर या सर्व गोष्टींसाठी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे। चंचल, प्रसन्न आणि एकदम सकारात्मक आणि सर्व इच्छा पूर्ण करणारे हे आपले गणपती बाप्पा निश्चितच आपल्या इच्छा देखील पूर्ण करतील।
अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्हाला हा उपाय केव्हाही कोणत्याही वेळेत करायचा आहे. परंतु तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. आणि जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी देखील हा उपाय करू नये. सर्वांचे आवडते गणपती बाप्पा, लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारे हे गणपती बाप्पा ज्ञान देणारे, बुद्धी देणारे आहेत. त्यामुळे सर्वांनीच यांची सेवा केल्यास आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त याचे फळ मिळते आणि गणपती बाप्पांचा आपल्याला वर्षभर आशीर्वाद मिळत असतो. त्यामुळे आपले वर्षभर कोणतेही कामं अडत नाहीत, सर्व कामे मार्गी लागतात आणि त्यानंतर पुन्हा गणपती बाप्पा येणारच असतात. तर तुम्ही पुन्हा अशा सेवा केल्याने गणपती बाप्पांचे आपल्याला कायम आयुष्यभर असेच आशीर्वाद मिळत राहतात. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे दिवस असतात. या दिवसात तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा, मंत्र जप कायम करत राहा. मसूर डाळ ही मंगळ ग्रहाची कारक आहे आणि मंगळ ग्रहाचे स्वामी हे श्री गणेश आहेत. त्यामुळेच मसूर डाळीचा आपण हा उपाय जर केला तर आपल्या ज्या काही पैशासंबंधित अडचणी असतील आणि त्याचबरोबर सर्व दुःख आणि संकटे देखील नष्ट होणार आहेत. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण पुढे जाणून घेऊयात. ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार असाल त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्हाला त्या पाण्याने स्नान करायचे आहे. घरातील स्त्री किंवा पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो. परंतु घरातील जी लक्ष्मी असते तिनं हा उपाय केला तर घरामध्ये सर्वांना त्याचे फळ मिळते, अतिशय उत्तम ठरते. त्यामुळे तुम्ही घरातील जी स्त्री आहे तिने आवर्जून करावा. काही कारणास्तव स्त्रीला हा उपाय करणे जमत नसेल तर घरातील कोणीही हा उपाय केला तरीही चालेल. या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यातील संपूर्ण प्रगतीवर जास्तीत जास्त प्रभाव करत असतात. त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करावा. त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. हा उपाय करताना एकतर तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, कारण दोन्ही वेळा अत्यंत सकारात्मक असतात. सकाळी देखील आपण देवांची पूजा करून घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्यासोबतच संध्याकाळी देखील दिवे लागण्याच्या वेळेला म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते. यावेळी जरी तुम्ही हा उपाय केला तर निश्चितच तो तुम्हाला अतिशय प्रभावी ठरेल. त्यानंतर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे, उदबत्ती लावून घ्यायची आहे आणि एक ताट घ्यायचे आहे. तामण किंवा ताट तुम्ही घेऊ शकता. स्टीलचं, पितळेचं कोणत्याही धातूचे ताट तुम्ही घेऊ शकता किंवा तामण घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे. कुंकामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचे आहे आणि त्याचा गंध तयार करून घ्यायचा आहे. जे आपण ताट किंवा तामण घेतलेलं आहे ते देवघरासमोर ठेवायचं आहे. तिथेच आपल्याला आसन टाकून बसायचे आहे. त्यानंतर त्या ताटामध्ये तुम्हाला एक त्रिकोण काढायचा आहे. त्रिकोण हा सर्वांनाच माहिती आहे. कुंकवाच्या गंधाने तुम्हाला त्या ताटामध्ये किंवा तामणामध्ये त्रिकोण काढायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक मूठभर मसुराची डाळ घ्यायची आहे. अख्खे मसूर घ्यायचे नाही आहेत, मसुराची डाळच घ्यायला हवी. त्यानंतर तुम्ही जो त्रिकोण काढलेला आहे तो त्रिकोण संपूर्ण भरून ही डाळ तिथे भरायची आहे. त्रिकोणाच्या बाहेर येऊ द्यायची नाही आहे. त्रिकोण पूर्णपणे झाकला पाहिजे अशा प्रकारे ही डाळ भरून घ्यायची आहे. त्यानंतर त्या डाळीवर तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. त्याला हळद कुंकू वाहून घ्यायचे आहेत. अक्षता फुले अर्पण करायची आहेत. गणपती बाप्पांना देखील हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायची आहेत, दुर्वा अर्पण करायचे आहेत. जर तुमच्या घरामध्ये गणेशाची मूर्ती स्थापन केलेली असेल तर त्याच्यासमोरच हा उपाय करा. जर नसेल तर तुम्ही देवाच्या समोर केला तरीही चालेल. आपल्या देवघरामध्ये देखील गणपती बाप्पांची एक मूर्ती असतेच. तिथेच बसून तुम्हाला ओम ग्लोम गणपते नमः या मंत्राची एक माळ जप करायचा आहे आणि एक वेळेस तुम्हाला संकटनाशन गणेश स्तोत्राचे पठण करायचे आहे. या दोन्ही सेवा करून झाल्यानंतर तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या सर्व गणपती बाप्पांसमोर तिथे सांगायच्या आहेत. त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, घरामध्ये पैसा येण्यासाठी, शत्रू तुमची माफी मागतील. शत्रू त्रास जर तुम्हाला असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला इथे इच्छा बोलायची आहे की माझा सर्व शत्रू त्रास दूर होऊ दे, घरामध्ये पैसा येऊ दे, सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, मुलाबाळांची प्रगती होऊ दे, घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे. यासाठी तुमची जी काही अजून इच्छा आहे त्या सर्व तिथे बोलून सर्व संकट दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर नमस्कार करून ही डाळ तुम्हाला दिवसभर तिथेच ठेवायची आहे. जर तुम्ही सकाळी उपाय केला असेल तर दिवसभर ती डाळ तिथे ठेवा. संध्याकाळी केला असेल तर रात्रभर ती डाळ तुम्हाला तिथेच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही डाळ उचलून घ्यायची आहे आणि जिथे कुठे तुमच्या आजूबाजूला गाय असेल तर गाईजवळ जायचे आहे. गाईला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आणि ही जी डाळ आहे ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत ही डाळ तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे आणि तो गूळ देखील खाऊ घालायचा आहे. आणि तुमची जी काही इच्छा आहे तिथे तुम्हाला परत एकदा बोलायची आहे. आणि हा असा अत्यंत प्रभावी आणि साधा सोपा उपाय तुम्हाला अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करायचा आहे. अगदी अनंत चतुर्दशीच्या दिवशी देखील तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. शत्रू त्रास कमी होण्यासाठी आणि इतर सर्व गोष्टी तुमच्या मनोवांछित इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे.
बाप्पा नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.